मानसी मांजरेकर आणि त्यांचं एस इंटिरियर्स हे प्रायर चांगल्या एक्सपिरियन्समुळे मी ह्यावेळेस पण त्यांच्याबरोबरच केले. खूप चॅलेंजिंग असा प्रोजेक्ट होता. मानसी मांजरेकर यांनी भरपूर वेळ घेऊन समजून घेतलं माझी एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे. त्याने भरपूर मेहनत घेतली. 2D ड्रॉइंग्स म्हणा, सगळं व्यवस्थित त्यांनी मला शेअर केलं. माझे टाईम टू टाईम माइलस्टोन्स जे पण होते त्याच्यासाठी माझ्याकडून इनपुट्स घेत राहिल्या. त्यांनी खूप पेशंटली प्रत्येक जी पण आयडिया होती ती व्यवस्थित समजून आणि त्याच्या मागचं माझं काय ॲक्च्युअल एम आहे, हेतू आहे ते समजून मला ऑल्टरनेटिव्हज दिले. जसं मला हवं होतं तसंच पूर्ण प्रोजेक्ट करून घेतलाय. ब्रिंगिंग द मॉडर्न अँड ब्लेंडिंग इट इनटू द ट्रेडिशनल हे त्यांनी भरपूर सहजपणे सीमलेसली केलेलं आहे. आणि एंड ऑफ द डे मला जसं हवं होतं तसं त्यांनी मला करून दिलं आहे. मानसी मांजरेकरला रेकमेंड करीन फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ गेटिंग टू अंडरस्टँड व्हॉट द क्लायंट रिअली वॉन्ट्स, the technical knowledge that she has or the design knowledge that she has, and bring जे मलाही माहिती नव्हतं की एवढं छान, एवढं एस्थेटिकली प्लीजिंग आणि ॲट द सेम टाइम कम्फर्टिंग आणि इझी टू सी आणि इझी टू लिव्ह इन दिस स्पेस, तसं मला करून दिलेलं आहे. हाय, माझं नाव नेहा तपासे. मी इथे भांडूप ईस्टला राहते, हेमा पार्कमध्ये. कामाला डेलॉईटमध्ये आहे. इथे 25 वर्षापासून चं घर आहे. बिल्डिंग खूप जुनी आहे आणि माझं कनेक्शन मानसी मांजरेकर यांच्याशी आधी एकदा मी एक रेनोव्हेशनसाठी त्यांच्याशी कनेक्ट केलेलं, त्याच्यावरूनच झालेलं आहे. मानसी मांजरेकर आणि त्यांचं एस इंटिरियर्स हे प्रायर चांगल्या एक्सपिरियन्समुळे मी ह्यावेळेस पण त्यांच्याबरोबरच केले. ह्यावेळेस इश्यूज भरपूर होते, कारण बिल्डिंग जुनी असल्यामुळे लिकेजचा इश्यू भरपूर होता आणि आमचं टॉप फ्लोअर असल्यामुळे भरपूर सीलिंग लिकेज होत होतं. टू द एक्सटेंट की सीलिंग काही ठिकाणांवरती पडली पण होती. माझ्या बाथरूमच्या स्पेसिफिकली वरती सगळं कुजलेलं होतं आणि खाली पडलेली होती. तर खूप चॅलेंजिंग असा प्रोजेक्ट होता, कारण जुनी बिल्डिंग असल्यामुळे जास्त काही करायच्या आधी खूप जास्त काळजीपूर्वक करावं लागलं आणि एवढं सेन्सिटिव्ह असताना होतं, म्हणूनच मी मानसी मांजरेकर यांच्याकडे आले. स्टार्टिंगला त्यांनी पूर्ण साईट व्हिजिट केली, व्यवस्थित बघितलं, माझे काय रिक्वायरमेंट्स होते ते सगळे जाणून घेतले. खूप स्ट्रक्चरल चेंजेस मला हवे होते. इन द सेन्स मला एक ओपन लेआउट हवा होता. आधीचे जे जुन्या बिल्डिंग असल्यामुळे तर लेआउट जुन्या हिशोबाने होता. मला नवीन पद्धतीचा मॉडर्न लेआउट हवा होता आणि खूप स्ट्रक्चरल डॅमेज झाल्यामुळे मला भरपूर चेंजेस बाथरूम आणि किचनच्या स्पेसिफिकली एरियामध्ये हवे होते. तर स्टार्टिंगला मानसी मांजरेकर यांनी भरपूर वेळ घेऊन समजून घेतलं माझी एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे आणि बजेटचे पण कन्स्ट्रेंट असल्यामुळे स्पेसिफिकली काय चांगलं व्यवस्थित करू शकतो आणि काय केल्याने स्ट्रक्चरली पण हेल्प होईल आणि सुंदर पण दिसेल आणि मला जसं हवं आहे तसं पण दिसेल, ते सगळं मला व्यवस्थित समजावून सांगितलं. ओव्हर द कोर्स ऑफ द प्रोजेक्ट ॲक्च्युली थोडासा डिले झाला, कारण आमच्या इथे रिपेअरिंगचं काम सोसायटीकडून चालू होतं. प्लस देर वर सेव्हरल अदर इश्यूज दॅट ऑल्सो केम इन, बट टीमने भरपूर मेहनत घेतली
आणि प्रत्येक जे पण इश्यूज आले त्याचं सोल्युशन काढण्यामध्ये मानसी जीने माझं भरपूर हेल्प केली आहे आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली थँक्यू. आणि ओव्हरऑल आय थिंक एंडमध्ये म्हणजे माझे स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स इन द सेन्स अशीच स्टाईल असली पाहिजे, ह्याच्याबरोबर हेच स्पेसिफिक कलर थीम हवी आहे मला, 2D ड्रॉइंग्स म्हणा किंवा सगळं व्यवस्थित त्यांनी मला शेअर केलं. माझे टाईम टू टाईम माइलस्टोन्स जे पण होते त्याच्यासाठी माझ्याकडून इनपुट्स घेत राहिल्या. भरपूर मी त्यांना व्हिडिओज आणि ऑप्शन्स आणि काही काही मला जे पण हवं होतं ते सगळं मी सांगत बसले आणि त्यांनी खूप पेशंटली प्रत्येक जी पण आयडिया होती ती व्यवस्थित समजून आणि त्याच्या मागचं माझं काय ॲक्च्युअल एम आहे, हेतू आहे ते समजून मला ऑल्टरनेटिव्स दिले. आणि ओव्हरऑल कन्सिडरिंग बजेट अँड टाईमलाईन आणि माझे स्पेसिफिक रिक्वायरमेंट सगळं एकत्र बघून त्यांनी मला जसं मला हवं होतं तसंच पूर्ण प्रोजेक्ट करून घेतला आहे. अजून आय थिंक मेन चॅलेंज होते की ब्लेंडिंग ऑफ ओल्ड अँड न्यू, कारण हे घर खूप जुनं आहे, तर भरपूर आमच्या फर्निचर म्हणा किंवा एरिया म्हणा दॅट वॉज घरचा एरिया खूप जुन्या पद्धतीचा होता. बट ब्रिंगिंग द मॉडर्न अँड ब्लेंडिंग इट इन टू द ट्रेडिशनल हे त्यांनी भरपूर सहजपणे सिमलेसली केलेलं आहे आणि ते मला भरपूर आवडलेलं आहे. बाकी प्रोजेक्ट मोठा असल्यामुळे खूप काय ना काहीतरी म्हणजे लांबत होतं, बट दॅट इज एंड ऑफ द डे मला जसं हवं होतं तसं त्यांनी मला करून दिलं आहे. ॲज अ रेकमेंडेशन मी मानसी मांजरेकरला रेकमेंड करीन फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ गेटिंग टू अंडरस्टँड व्हॉट द क्लायंट रिअली वॉन्ट्स. मला प्रत्येक वेळी असं नाही आहे की क्लायंटला एक्सप्लेन करता येतं की काय त्यांना हवं आहे, बट अंडरस्टँडिंग दॅट फ्रॉम the technical knowledge that she has or the design knowledge that she has and bringing it into in a way जे मलाही माहिती नव्हतं की एवढं छान, एवढं एस्थेटिकली प्लीजिंग आणि ॲट द सेम टाइम कम्फर्टिंग, इझी टू सी आणि इझी टू लिव्ह इन दिस स्पेस, तसं मला करून दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आय वुड ऑलवेज रेकमेंड मानसी मांजरेकर. थँक्यू.